पण ज्या दिवशी आपलेच माणसं आपला विरोध करायला लागतील त्या दिवशी लोकांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. थोडं लक्ष देऊन ऐका. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. एक लोखंडाचं दुकान होतं आणि एक सोन्याचं दुकान होतं. दुपारची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर लोखंड आणि सोनं जेवायला बसलं. त्यावेळेस सोनं लोखंडाला सांगू लागलं, हे लोखंडा, अबे माझाही मालक मला ठोकतो आणि तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक मला ठोकतो त्यावेळेस मी एवढ्या जोरानं नाही आवाज करत. तुझा मालक ज्यावेळेस तुला ठोकतो त्यावेळेस अख्खी गल्ली जागी करतो. बे तुला काही कळतं का नाही? त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतात, ए सोन्या, ऐक ना दादा, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी. एक, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी. एक, माझं नशीब एवढं खराब आहे रे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणार सुद्धा लोखंड आहे म्हणून मला त्रास जास्त होतोय. नास्तिक माणसाने परमार्थाचा विरोध केला चालेल ना, पण संप्रदायातले लोकच जर संप्रदायाचा विरोध करायला लागले, कीर्तनकार जर कीर्तनकाराचा विरोध करायला लागले, गायकच जर गायकाचा विरोध करायला लागले, धर्मातले लोक जर धर्माचा विरोध करायला लागले, तर धर्माच्या लोकांनी जायचं कोणापुढं? चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. लोक मेले तरी लोकांच्या तोंडातून देवाचं चिंतन येत नाही. महाराज आपल्याला म्हणावं लागतं, हो अहो राम राम म्हणा ना. मरतील पण राम राम म्हणणार नाही. महाराज एक म्हातारं होतं, एवढं नास्तिक होतं की एवढं जीवनभर त्यानं कधी देवाचं नाव घेतलं नाही, आणि मरताना तोंड वाचलं, वाके 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 असं म्हणू लागलं. पोराला वाटलं बाबा म्हाताऱ्याने जीवनभर देवाचं नाव घेतलं नाही, मरता मरता वासुदेवा केशवा म्हणतं, काय करू? डॉक्टरला सांगू लागलं, डॉक्टर साहेब काही करा, फक्त म्हाताऱ्याला 2 शब्द बतर बोललं पाहिजे. 5 लाखाचं इंजेक्शन टोचलं. किती लाखाचं इंजेक्शन टोचलं? 5 लाखाचं इंजेक्शन. कायसाठी? काय वासुदेवा केशवा म्हणायचं असेल का न? 5 लाखाचं इंजेक्शन टोचल्यावर म्हातारं 2 मिनिटं बोलला, अरे वेड्या हो, वासरू केर सुनी खातय. काय म्हणलं म्हातारं? वासरू केर सुनी खातय. आणि केवढ्याचं इंजेक्शन घेतलं? 5 लाखाचं. आता दशक्रिया घालायची नाही. असे हलकट लोक सत्याचे कार्यकर्ते केले पाहिजेत. म्हणजे महाराज लोकांना भाषाच घे नाही. बरोबर आहे का नाही? सवय लावा. प्रत्येक बँकेने प्रत्येकाला एक ATM दिलेलं आहे, एनी टाइम मनी. तुम्ही ज्या ठिकाणी अडचण असेल, ज्या ठिकाणी बंद असेल, ज्या ठिकाणी शनिवारी बँक बंद असेल, रविवारी बँक असेल, तुम्ही ATM द्वारे कोणत्याही ATM मधून तुम्ही पैसे काढू शकता. ही बँकेची काय योजना आहे. एका माणसाकडे 150 ATM होते. किती ATM होते? 150 ATM. ATM घेऊन ATM बॉक्सच्या मशीन मध्ये गेला, लगे वजनात चष्मा बिस्मा लावलेला होता, शर्टिंग वगैरे केलेली होती, आणि कार्ड काढलं आणि आत घातलं, बटन दाबलं, पैसेच बाहेर येणं. रागवला. कळत नाही तुम्हाला? चुकीची व्यवस्था आहे. असं आहे तसं आहे. तो जो सेवक होता म्हणे, साहेब द्या माझ्याकडं तुमचं कार्ड. साहेब त्या नौकराने ते कार्ड आत टाकलं. साहेब तुमचं पासवर्ड टाका. पासवर्ड टाकलं आणि यानं बँक बॅलन्स चेक केलं. काय केलं? बँक बॅलन्स चेक केलं. बँक बॅलन्स चेक केल्यानंतर त्याच्या बँकमध्ये 12 भोपळे होते, ते बी गोल. किती भोपळे होते? 12 भोपळे. मग 12 भोपळे जर तुमच्या अकाउंटवर बॅलन्स असेल तर तुम्ही 150 नाही 350 जरी ATM कार्ड नाही, तर ATM कार्डासाठी नुसती शबनम जरी ठेवली तरी मला नाही वाटत तुमचे पैसे निघतील. ATM मधून पैसे काढण्यासाठी पहिलं तुमच्या ATM मध्ये काय जमा पाहिजेत? काय जमा पाहिजेत? बॅलन्स. काय जमा पाहिजेत? बॅलन्स. मग बॅलन्स असल्यानंतर तुम्ही कुठेही संकटात आले तर ATM मधून पैसे काढू शकता. तसं तुम्ही तुमच्या भगवंत रूपी तुमच्या बँकेमध्ये नाम रूपी एवढं बॅलन्स जमा करा, एवढं जमा करा, एवढं जमा करा, एवढं जमा करा की मरताना तुमच्या मुखातून रामकृष्ण हरी आला पाहिजे, तुमचा प्राण गेला पाहिजेत. काय आलं पाहिजेत? मरताना रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे, तुमचा काय गेला पाहिजे? प्राण गेला पाहिजेत. आता आपण मरताना कैकेचे तोंड वाचतात, कैकेचे डोळे वाचतात, कैकेचे हातपाय वाकडे होतात. जीवनभर परमार्थ करत नाही ना महाराज. म्हणून भगवंताचं चिंतन करा. भरत राजाने ते केलं. परत भरत राजा हरणीच्या गर्भात गेला. बरोबर आहे का नाही? त्या हरणीचा सुद्धा परत पूर्वी जन्मीचं ज्ञान होतं.
त्याच्यामुळं हरण कळपात राहत नव्हती, एकांतात राहायची. कारण पूर्वी जन्मीचं केलेलं नामस्मरण वाया जात नाही, ते स्मरण असल्यामुळं परत हरणीतून राजाचा भरताचा जन्म. परत कशा? परत भरत राजा. पण एवढा भरत राजाला 2 जन्माचं दुःख त्याला कळालेलं होतं. कोणाला बोलत नव्हता, कोणी सांगितलं काही ऐकत नव्हता. सगळेजण म्हणायचे हा जड आहे. काय म्हणायचे? जड आहे. म्हणून नाव काय पडलं? जड भरत राजा. आणि मग तेच महाराज सांगतात, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, घाला तो घातला वासने. जड भरत राजाचा आणि रहुगणाचा सुद्धा उपदेश आहे. रहुगण राजाला भरत राजाने जो उपदेश केलेला आहे, पंचम स्कंधामध्ये शेवट शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा या पृथ्वीपासून 99,000 योजनावर 28 प्रकारचे नरक आहे. किती नरक आहे? 28. नरकाचं नाव ऐकल्यानंतर राजा परीक्षिती घाबरला. तर अनेक प्रकारचे नरक आहे. तामिश्र, अंधतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, असीमपत्रवन, कालसूत्र, असे अनेक प्रकारचे नरक आहे. जो व्यक्ती जसं जसं पाप करल तसं तसं त्याला नरकामध्ये त्या काय काढावं लागतं? पडावं लागतं. शुकाचार्य भगवंताला राजा परीक्षिती म्हणतो, महाराज काही पाप माणसाकडून अज्ञातपणात होतात. कशात होतात? अज्ञातपणात होतात. आणि मग त्या अज्ञातपणात होणारे जे पाप आहे त्याच्यापासून कशी मुक्ती मिळावी याच्यासाठी इच्छा नसताना काही काही पाप होतं. आपण पाणी पित असताना त्या पाण्यामध्ये अनेक जीव आहे. आपल्याला काय कळतं? ते पाणी पिले की ते जीव मरतात. एवढे सूक्ष्म जीव आहे की आपण श्वास घेतल्यानंतर सुद्धा काही सूक्ष्म जीव त्याच्यामध्ये जातात. काही फुलामध्ये काही जीव असतात. अनेक ठिकाणी असे सूक्ष्म जीव आहे. हजारो जीवांची आपली हत्या होते. हे पाप आपण जाणून बुजून नाही करत, न कळत होणारा पाप आहे. काय आहे? आता आपण चूल पेटवत असताना लाकडं चुलीत घालतो. त्या लाकडामध्ये अनेक जीव असतात. आता आपण हेतू पुरस्कार करतो का? नाही. मग असे जे काही अज्ञात होणारे जे पाप आहे, त्या पापासातून मुक्ती कशी मिळवायची याच्यासाठी 6व्या स्कंदामध्ये शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला 5 यज्ञ सांगतात. किती यज्ञ सांगतात? 5. पहिला यज्ञ गाईला घास. पहिला यज्ञ कोणता आहे? गाईला घास. दुसरा यज्ञ अग्निभोजन. दुसरा यज्ञ कोणता आहे? अग्निभोजन. तिसरा यज्ञ पशुअन्न. तिसरा चौथा यज्ञ अतिथी सत्कार. आणि सर्वात मोठा 5वा जो यज्ञ तो भगवंताचं चिंतन. आता गाईला घास. आपल्या घरी जर एखादी गाय असेल तर सकाळी उठल्यानंतर तिला आपण जे खातो त्यातला एक घास गाईला दिला पाहिजे, एक नैवेद्य गाईला दिला पाहिजेत. कारण सर्वात मोठी सेवा जर काय असेल तर गायीची. पण आज ज्या गायीला देवता मानल्या जातं, 33 कोटी देवाचं वास्तव्य ज्या गायीच्या हृदयात आहे असं मानल्या जातं, दिन दहाडे त्या गायीची कत्तल होत आहेत. ते गाय सांगते, दया करा काही, दया करा काही मानवानो, कसायाला विकून का गाई, कसायाला विकून का गाई. एका गायीसाठी परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षेत्री केली. या देशामध्ये जन्माला आलेले लोक होत आपण. आणि त्या गायीची जर दिन दहाडे कत्तल होत असेल, दिन दहाडे जर त्या गायीचं मांस विकल्या जात असेल तर समजून चला आपण कुठंतरी चुकीच्या मार्गाने चाललोय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, लोक एकाच वाक्यात सांगतात महाराज गाय म्हातारी झाली म्हणून कसायला विकली. अजिबात नाही. हे बघा, गाय जर म्हातारी झाली असेल तर तुम्हाला नसल सांभाळायची तर कमीत कमी एखाद्या गोशाळेमध्ये नेऊन घाला. नका तिला चारा टाकू, पण ती गाय म्हातारी झाल्यानंतर तिला 2 टाइम तर तुम्ही पाणी पाजू शकता का नाही. हे बघा, आईपेक्षा जास्त उपकार गायीचे. अरे माणूस एक प्राणी असा आहे की त्याचं काहीच कामाला येत नाही. गायीचं शेण सुद्धा कामाला येत आहे महाराज. मूर्ती प्राण प्रतिष्ठा असेल
कलशारोहणाचा कार्यक्रम असेल, ज्यावेळेस ब्राह्मण देवता यज्ञ करतात त्यावेळेस गाईचं शेण वापरलं जातं. कशाचं शेण वापरलं जातं? गाईचं शेण. गाईचं दूध पवित्र आहे, गाईचं शेण पवित्र आहे, गाईचं गोमूत्र सुद्धा पवित्र आहे. कॅन्सर सारखा रोग निवृत्त करण्याची ताकद गाईच्या गोमूत्रामध्ये. काही काही लोकांच्या अंगावर ते सुरमा असतो बघा, असं याच्यावर पांढरे 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 डागा असतात, त्याला सुरमा म्हणतात का काय म्हणतात काय माहित नाही, पण आहे ते प्रत्येकाच्या अंगावर सुरमाच म्हणतात ना त्याला. तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जाण, कोणताही मलम लावा, कोणतीही क्रीम घ्या, थोडा फरक पडतो, पण परत ते आल्याशिवाय राहत नाही. तुमच्या घरी जर गावरान गाय असेल तर सकाळी उठायचं, पवित्र त्या गाईचं गोमूत्र घ्यायचं, फक्त 1 महिना 15 दिवस ते गोमूत्र नुसतं तुम्ही त्या सुरमाला चोळा, परत जीवनभर तुम्हाला कधी तो सुरमा होणार नाही. ही गाईच्या गोमूत्रात ताकद आहे. कशात ताकद आहे? गाईच्या गोमूत्रात. एखाद्या मुलगीची डिलिव्हरी झाली आणि तिचं जर दूध आटलं तर डॉक्टर त्या मुलीच्या आईला सांगतो का, ह्या पोराला तुम्ही म्हशीचं दूध पाजा, का जर्सीचं, डेअरीचं, बकरीचं, मेंढीचं? नाही नाही नाही, दूध कशाचं? गाईचं. ते बी कोणत्या गाईचं? गावरान गाईचं. मग जी गाय, मला एकच सांगायचंय फक्त, गाईचं दूध हे तिच्या वासरासाठी का तुमच्या लेकरासाठी हो? आईचं दूध हे तिच्या लेकरासाठी असतं का दुसऱ्याच्या लेकरासाठी असतं? आईचं दूध हे कोणासाठी असतं? तिच्या लेकरासाठी असतं. हा, कळतंय ना तुम्हाला? आईचं दूध हे तिच्या लेकरासाठी असतं का दुसऱ्याच्या लेकरासाठी असतं? तिच्या लेकरासाठी. मग गाईचं दूध हे तिच्या वासरासाठी का तुमच्या लेकरासाठी आहे? अहो, तुम्ही 1 थान तिच्या लेकराला ठेवता आणि 3 थानाचं दूध काढून घेता ना. नुसतं लावता, गाई पाणवण्यासाठी नुसतं तोंड लावलं जातं त्या वासराचं. 1 स्तन तिच्या लेकरासाठी आणि बाकीच्या 3 स्तनाचं दूध तवली तवली दूध काढता. मग एवढं दूध तुम्हाला देते, जनावरं तुम्हाला देते, बैल देते, शेण देते, सगळं काही देते. आणि म्हातारी झाल्यानंतर लोक म्हणतात नाही 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 नाही, ती गाय कसायला बिका नाही. दया करा काही मानवानो, कसायाला विकून का गाई. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, कसायला गाय विकू नका. अनेक गोशाळा या देशामध्ये, त्या गोशाळेमध्ये गाय, लोक एवढे हुशार आहे महाराज, गोशाळेत चांगले चांगले गोरे असले म्हणतात महाराज आम्हाला द्या, आणि जी गाय दूध देत नाही तुम्हाला घेऊन जा. आपल्या गोशाळेत तसला प्रकार अजिबात नाही. मला कोणी म्हणतच नाही गाय घेऊन जा. मी म्हणत असतो गाय देत असताना 5 लाख रुपये डिपॉझिट दे. किती डिपॉझिट? किती गायचं? 5 लाख रुपये डिपॉझिट. फुकट गाय सांभाळणार नाहीये. अहो, गाय सांभाळू शकतो 500 माणूस, पण गाय सांभाळणारे लोक लागतील ना. जो गाय सांभाळायला ठेवतो सकाळी 6 वाजताच म्हणतो महाराज मला 10 रुपयाला पैसे द्या. आता द्याव का? गाय सांभाळण्यासाठी नौकर नकोय. नौकरही असावा, पैसेही असावे, पण गायीविषयी त्याच्या मनामध्ये श्रद्धा असावी. गाय सांभाळण्यासाठी त्याच्या मनामध्ये काय असावी? आस्था असावी, तर गायीची सेवा होऊ शकते. नाही तर या युगामध्ये अहो जे लोक भूस फेकून देतात, आपण जर मागायला गेलो तर 5,000 रुपये टाली. ज्या लोकांच्या घरी बैल नाही ते आतापर्यंत तुरीचं सोयाबीनीचं भूस फुकून देत होते, त्यांना जर म्हणलं की हो आमच्या गोशाळेला थोडं भूस द्या ना, त्यांना असं वाटतं महाराज लोक का गाईचं शेण अमेरिके लिखतात. म्हणजे लोकांची धारणा चुकीची झालेली आहे. हे बघा, आमच्याकडे गाई आहे, मला जेवढ्या सांभाळता येतात तेवढ्या सांभाळतो मी. 100 सांभाळा आणि 500 सांभाळा आणि 1000 सांभाळा, काहीच नाही महाराज. 1000ही सांभाळेल मनुष्य, पण सांभाळण्यासाठी लोक लागतील ना. खाण्याची व्यवस्था करू, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करू. बरं, आपण ते सोडून ते नाही करू शकत. आपल्या माग विभाग वेगळा आहे ना, आपल्याकडं मंत्रीपद वेगळं आहे, प्रचार प्रमुख वेगळा, महसूल खातं वेगळं, बांधकाम खातं वेगळं, गृह खातं वेगळं, आपल्याकडे अर्थ खातं आहे, त्याच्यामुळे बाकीचे खातं आपण घेत नाहीये. हां, पैसे ढेप आणायची हे पैसे घे, हां शुक्रास आणायचा पैसे घे, गाय आजारी पडली इंजेक्शनासाठी पैसे घे, पण सांभाळल कोण? कठीण ताळा आहे. पण गायीची सेवा ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. जो मनुष्य सकाळी उठून गायीचं दर्शन घेऊन कामाला जातो त्याचं काम कधीच
असक्सेस होत नाहीये. त्याचं काम परिपूर्ण होणार म्हणजे होणार, हा गायीनं दिलेला आशीर्वाद आहे. दुसरी सेवा सांगितलेली अग्नीची. पूर्वी माय मावल्या चुलीवर स्वयंपाक करायच्या. काय करायच्या? चुलीवर स्वयंपाक. भाकरी सुरू झाल्या की एक कानवलं तयार करायचं. काय करायचं? छोटंसं कानवलं तयार करायचं आणि ते कुठं टाकायचं? चुलीत टाकायचं. आता टाकतील कुठं कानवलं हा एक मोठा प्रश्न आहे, कारण गॅस आहे ना. हा, कानवलं म्हणजे हेच काय, हेच बायाला माहित नाही तर टाकतील कुठं हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून अग्निपूजा. दुसरी कोणती आहे? अग्निपूजा. तिसरं आहे पशु अन्न. आपल्या दारात आलेलं कुत्र त्याला भाकर टाका. कधी धरणावर गेले थोड्या चपात्या उरल्या असेल तर माशांना टाका. पशु अन्न द्या, पशुला अन्न द्या. आणि चौथे अतिथी सत्कार. आपल्या घरी आलेला अतिथी याचा काय करा? नका घालू दूध दह्यामध्ये सार, ताकाचे उपकार तरी. अरे एखादा पाहुणा घरी आल्यानंतर नका त्याला चहा पाजू पण थंडगार पाणी तर पाजा. नका त्याला जेव घालू पण थोडा चहा पाजा. उन्हाळ्याचे दिवस असेल थोडं सरबत. ते घरी नाही. अहो थांब, तो कोण आहे काय बघ. तसंही अतिथी देवो भव सांगितलेलं. अतिथी कोणत्या रूपानं देव तुमच्या घरी येईल कधी काही सांगता येत नाही. आणि सर्वात मोठा यज्ञ सांगितलेला आहे भगवंताचं नामस्मरण. कोणता? भगवंताचं नामस्मरण. आणि त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर निश्चित माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो. यासाठी शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला अजमेळ्याची कथा सांगतात. कोणाची सांगतात? अजमेळ्याची. ती कथा ऐकण्यापूर्वी 2 मिनिटं सर्वांनी हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं भजन. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा ताली वाजवा. वेदशास्त्र संपन्न आहे. नीतीप्रमाणे जीवन जगणारा. पण एक दिवस जीवनामध्ये गंगेच्या स्नानाला जात असताना नको त्या गल्लीत गेला आणि ती गल्ली होती एका वेश्येची. एका पुरुषाला एका वेश्येसोबत नग्न अवस्थेमध्ये पाहिलं. अंतःकरणामध्ये पाप विकार निर्माण झाले. जीवनामध्ये पहिल्यांदा पाप पाहिलं आणि त्या पापाने एवढी पकड घेतली अंतःकरणावर की अजामेळाने त्या वेश्येसोबत लग्न केलं. कोणासोबत केलं? वेश्येसोबत लग्न केलं. 80% ज्ञान जर जीवनामध्ये माणसाला कशापासून प्राप्त होत असेल तर डोळ्यापासून होतं. कशापासून होतं? डोळ्यापासून. म्हणून डोळ्यावर प्रत्येकाने आपल्या काय करा? विजय मिळवा. 80% ज्ञान प्राप्त होते. कशानं? डोळ्यानं. माणसाकडून शारीरिक पाप कमी होतंय. सर्वात जास्त जर पाप माणसाकडून होत असेल तर वाचिक पाप होतंय, मानसिक पाप होतंय, डोळ्याचं पाप. म्हणून बघत असताना चांगलं पहा. बघत असताना चांगलं पहा. त्या वेश्येला घरी घेऊन आले. वेश्या नावाची ही स्त्री अशी आहे की तिला माणूस आवडत नाही, तिला पैसा आवडतो. काय आवडतो? पैसा.
तिला माणसाशी घेणं देणं नसतं, तिला फक्त पैसा आवडतो. पैसा कमवण्यासाठी पवित्र जीवन जगणारा आजामेळी आता चोऱ्या करू लागला. डाकू आजामेळी म्हणून प्रसिद्ध झालाय. काही संत महात्मे आजामेळ्याच्या घरी आलेले. मारुतीरायाच्या मंदिरावर काही लोक बसले होते, पारावर काही लोक बसले. का हो, तुमच्या गावामध्ये एखाद्या वारकऱ्याचं घर आहे का, माळकऱ्याचं घर आहे का? आम्ही तीर्थयात्रेला चाललो, सायंकाळी त्याच्या घरी थांबू, थोडा प्रसाद घेऊ, भगवंताचं चिंतन करू. सगळेच लोक तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील सांगता येत नाही. त्यातल्या एकाने सांगितलं, आहे ना आमच्या गावामध्ये 1 नंबरचे हरिभक्त पारायण आहे, कीर्तनकार आहे, हरिभक्त पारायण आजामेळी महाराज. मला एक कळत नाहीये, साधूला एखाद्या भक्ताचं वाईट होतं हे कळतंय, तो कधी मरणार हे कळतं, त्याचं लग्न कधी होणार हे कळतं, त्याला पोरगा होणार आहे का पोरगी होणार हे सुद्धा कळतंय, त्याच्या कोणत्या गोष्टीला घात होणार हे सुद्धा साधूला कळतं. पण साधूला सज्जनासी न कळे दुर्जनाची बुद्धी, सज्जनासी न कळे दुर्जनाची बुद्धी. साधूला सर्व कळतंय हो, त्रिकाल ज्ञानी असतात ते. भविष्य कळतंय, वर्तमान कळतंय, भूत कळतंय. पण साधू माणसाला वाईट माणसाची बुद्धी कधीच कळत नाही. म्हणून तर म्हणलेलं नाही, सज्जनासी न कळे दुर्जनाची बुद्धी. आजामेळ्याच्या घरी गेले. आजामेळी चोरी करण्यासाठी कुठेतरी गेला होता ना. आजामेळ्याच्या पत्नीला विचारला, हो कोण आहे घरी? बोला ना. बाबा काय आहे? काही नाहीये. आम्ही येत असताना काही महात्म्याने सांगितलं की हे खूप मोठ्या महाराजांचं घर आहे, खूप मोठ्या संतांचं घर आहे. आम्ही तीर्थयात्रेला चाललो, सायंकाळी इथं प्रसाद घेऊ, थोडं चिंतन करू, सकाळी 4 वाजता उठून स्नान करून निघून जाऊ. त्या माय माऊलीच्या डोळ्याला धारा लागल्या आणि त्या माय माऊलीने हात जोडले आणि त्या साधूंना सांगितलं, महात्मा तुम्ही थांबावं, ह्या योग्यतेचं घर नाही होय. माझा नवरा कोणी कीर्तनकार नसून, माझा नवरा कोणी परमार्थिक नसून, माझा नवरा कोणी माळकरी नसून, माझा नवरा चोर आहे हो, डाकू आहे. आणि तुमच्या समोर जी स्त्री आहे, मी काही पतिव्रता नाही, मग शरीर विक्री करणारी एक वेश्या आहे. साधूंना वाईट वाटलं. काय विचारलं होतं आम्ही? फक्त एका संताचं घर. या समाजाची सगळ्यात मोठी एक वाईट खोड आहे. जोपर्यंत साधू संत महंत जिवंत आहे तोपर्यंत या समाजाला त्यांचं महत्व कधीच कळालेलं नाही महाराज. ज्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, ज्या ज्ञानोबरांनी सारखे चांगदेव 65 अमृत अनुभव हरिपाठासारखा एवढा गोर ग्रंथ दिलाय, त्या ज्ञानोबरायचं जीवन जर डोळ्यासमोर ठेवलं तर मधुकरी तर दिलीच नाही, पण मधुकरीच्या जोळीमध्ये माती कालवलेली लोक आहे. नाही इंद्राणीवर स्नानासाठी गेल्यानंतर लोकांनी सांगावं, ज्ञाना ए ज्ञाना स्नान करू नको इंद्रायणी वाटला. अरे इंद्रायणीला सुद्धा पवित्र पंजा ज्ञानोबरायच्या चरणामुळे, त्या ज्ञानोबरायणी इंद्रायणीवर स्नान केल्यानंतर लोकांनी म्हणावं, ज्ञाना स्नान करू नको इंद्रायणी वाटल. ज्या जगद्गुरु तुकोबरांनी तुमचा आणि माझा माता ठिकाणी अरे याच्यासाठी पंचमवेद असा गाथा निर्माण केलाय, त्या तुकोबरांनी गाथा निर्माण केल्यानंतर या समाजाने त्या गाथ्याचं स्वागत तर केलेलंच नाहीये, पण या समाजाने तो गाथा पाण्यात बुडवण्यासाठी अनोहात प्रयत्न केलेले. या सर्व संत महंत विचार करू लागले, काय अपराध आहे आमचा? मी एवढंच विचारलं होतं ना, फक्त एखाद्या महात्म्याचं घर सांगा. खरं सांगू महाराज तुम्हाला,
जेवढे काही या वारकरी संप्रदायामध्ये संत झाले, जेवढे काही या वारकरी संप्रदायामध्ये महात्मे झाले, त्यांचं जीवन चरित्राचा अभ्यास जर केला तर ज्या ज्या जातीमध्ये जे जे संत झाले त्या त्या जातीतल्या लोकांनी त्या त्या संतांना काय दिलाय, त्रास दिलेला आहे. आणि मी त्याही दिवशी बोलून गेलो आणि आजही बोलतो आणि दररोज बोलत राहणार. एखाद्या नास्तिक माणसाने परमार्थाचा विरोध केला चालेल ना हो. एखाद्या दारुड्याने कीर्तनकाराचा विरोध केला चालेल हो. एखाद्या नास्तिकाने गायकाचा विरोध केला चालेल ना. एखाद्या दारुड्या माणसाने पखवाजाचा विरोध केला चालेल ना. अरे भगवान राजा परीक्षितीला अजामिळ्याची कथा सांगतात, किती गोड आहे पहा. अजामिळे नावाचा एक ब्राह्मण पवित्र जीवन जगणारा आहे. हा मोठा प्रश्न आहे. सज्जनासी न कळे दुर्जनाची बुद्धी. साधू माणसाला त्रिकाल्यानी असतात, ते भूत भविष्य वर्तमान सगळं कळतंय त्यांना. पण साधू माणसाला वाईट माणसाची बुद्धी कधीच कळू शकत नाही, कारण की साधूला कोणी वाईटच दिसत नाही. सगळं जग दुर्योधनाला दुर्योधन म्हणत होतं, पण धर्मराजा दुर्योधनाला दुर्योधन नव्हते म्हणत, सुयोधन म्हणत होते. काय म्हणत होते? सुयोधन. कारण धर्मराजाची बुद्धीच एवढी चांगली होती, धर्मराजाची नजरच एवढी चांगली होती की धर्मराजाला कोणी वाईट दिसतच नव्हतं. साधू संत मनातल्या मनात विचार करायला लागले. आपण जर इथून निघून गेलो तर उद्या लोक म्हणतील, अरे साधू संत अजामिळ्याच्या घरी जाऊन सुद्धा त्याचा उद्धार नाही झाला. त्याच्या बायकोला विनंती केली, कोरडा सिधा आम्हाला दे, आम्ही आमच्या हाताने बनवतो, जेवण करतो, भजन करतो आणि सकाळी निघून जातो. ठरलं महाराज. कोरडा सिधा सुंदर असा बनवला, जेवण तयार झालं आणि जेवायला बसणार तितक्यात अजामिळे आला. साधूंना आनंद वाटला. अजामिळ्या, बरं झालं तू आला, दक्षिणा दिल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही. पहिलं बायकोला विचारलं, का ग महाराज लोक कोणा बोलवले? कारण महाराज लोक पाहिल्यानंतर सर्वांनाच बरं वाटतं असंही काही काही नाही. काही काहीला पोट सुळतो. पोट सुळ कळतो तुम्हाला? तिडक. रवी महाराजांनी कीर्तनात सांगितलं, तिडक उठ्ठी काही काहीला. त्या नागपूर जिल्ह्यात माझी भागवत कथा होती एका ठिकाणी. त्या गावामध्ये एक माईमाऊली एवढी नास्तिक होती, तिला हरिपाठ नाही, कीर्तन नाही, भजन नाही, महाराज लोक नाही, काही नाही. तिला महाराज लोक पाहिले की तिच्यावर 36चा आकडा. आणि आमचं नशीब एवढं खराब की तिच्या घराशेजारीच आमचा नाश्ता होता. आम्ही सकाळी सकाळी सगळेजण नाश्त्याला निघालो आणि नेमकं नशीब एवढं बोलवत तर ती दारात भांडी घासत होती. काय करत होती? भांडी घासत होती. तिनं कधी आम्हाला पाहिलं नाही, आम्ही कधी तिला बिचारीला पाहिलं नाही. जोऱ्यात आम्ही 4-5 जण, 2-3 कलाकार होते, तब्बलजी होता, आम्ही सगळे जण असताना आमच्याकडे पाहिलं ना तर दन दिशी भांडी आदळ लागली. म्हणे माय बोक्याल तर ऊत आला. काय म्हणली? माय बोक्याल तर ऊत आला. मी आमच्या तब्बलजीला म्हणलं, का रे इथं तो मांजर दिसत नाही, बोक्या दिसत नाही, कुत्र दिसत नाही, म्हणली कोणाला? ते मला हळूच म्हणे, बाबा ती आपल्यालाच म्हणली, चला पुढं. अजामिळ्या त्यांना सांगू लागला, ए महाराज लोकांनो, तुमचे कमंडलू, तुमचे हे चिमटे, तुमच्या लुंग्या पळवल्याने हेच उपकार म्हणा, दक्षिणा मागतात. त्या साधू संतांनी अजामिळ्याला सांगितलं, अजामिळ्या आम्हाला पैशाची दक्षिणा नको, तुझी पत्नी गर्भवती आहे. काय आहे? गर्भवती आहे. तुझी पत्नी काय आहे? गर्भवती आहे. आणि तिला जो मुलगा होईल त्या मुलाचं नाव नारायण ठेव, एवढीच आमची अपेक्षा आहे. अजामिळ्यानं म्हणला, बायको माझी, त्या पोराचा बाप मी, त्या पोराचं संगोपन करणारा मी, आणि तुम्ही कोण ठेवणारे नाव? मी माझ्या पोराचं नाव अभिषेक ठेवील, तुम्हाला काय करायचं? विनंती केली. बायको म्हणते, अहो त्यांनी का तुम्हाला पैसे मागितले का, सोनं मागितले का? सांगतात ना संत, ऐका ना. मनुष्य किती जरी मोठा टाकू असला तरी त्याला बायकोचं ऐकावं लागतं. तू म्हणते ना, ताण नको घेऊ, चाल. अनिष्ट मार्गाचं वर्तन करत असताना अंतकाळ जवळ आला. सर्वात छोटं पोरग होतं, लाडका असतं लहान लेकरू असं म्हणतात बा. सगळ्यात छोटं जे पोरग असतं ते मायबापाचं लाडका असतं असं म्हणतात. आणि माझ्या मेळाला नेण्यासाठी आल्यानंतर नारायण खेळत होता. नारायण आवाज दिला, ए नारायणा धाव. आवाज लेकराला दिलता का देवाला दिलता? हो लेकराला.
आवाज लेकराला दिला, पण नारायणाचा धावा केल्यामुळे जगाचा मालक देवाचे पार्षद खाली आले ना आजा मेळ्याला घेण्यासाठी. आजा मेळी पापरासे, आजा मेळी पापनासे, आजा मेरी पापराशि, आजा मेरी पापराशि, आजा मेरी पापनासे, आजा मेरी पापना, आजा मेरी पापराशि, आजा मेरी पापराशि. तो ही मेरा वैकुंठासी, वैकुंठासी, तो ही मेरा वैकुंठासी, वैकुंठासी, आजा मेरी पापनासी, आजा मेरी पापनासी, आजा मेरी पापराशि, आजा मेरी आजा मेळी पापनासी तोही नेला वैकुंठासी. आजा मेळ्याने सहज भगवंताचं चिंतन केलंय. काय केलंय? देवाची आराधना केली नाही, यम नेण्यासाठी आला म्हणून लेकरा आवाज दिला, ए नारायणा, ए नारायणा वाचव मला. देवाचं चिंतन थोडं केलं, लेकराचं चिंतन केलंय. देवाचे पार्षद आल्यानंतर यमाचेही पार्षद आले. यमाचे पार्षद म्हणायचे गिराईक आमचे, देवाचे पार्षद म्हणे आमचे. देवाच्या पार्षदाने सांगितलं यानं जीवनभर काय केलं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये, पण अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी त्याच्या मुखातून भगवंताचं चिंतन आलं नाही. अंतकाळी ज्याच्या मुखातून भगवंताचं चिंतन आलं त्याचा उद्धार करणं माझं काय आहे, कर्तव्य आहे. आजा मेळ्याचा उद्धार भगवंताने केला. ह्या कथेतून मला तुम्हाला एवढंच सांगायचं, जीवनामध्ये एकदा भगवंताचं चिंतन केलं तर भगवंताने त्याचा उद्धार केला. सहज केलंय, हेतू पुरस्कार नाही. उगाच सहज लेकराला आवाज दिला आणि जगाचा मालक आलाय. तुम्ही जर मनापासून देवाचं चिंतन केलं तर निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पहिलं तेला नेल्याशिवाय राहणार नाही. माझ्या सर्वांना विनंती आहे, 1 तास तरी माझ्या भगवंताचं चिंतन करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताच्या नामामध्ये किती ताकद आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकी, जळतील पापे जन्मांतरीचे हजारो प्रमाण तुम्हाला देता येईल. मी त्या दिवशी सांगितलं ना, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, माता पिता बंधु भाई सखा वो हमारा है, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. राम नाम आधार जिने वो, राम नाम आधार जिने वो, जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं.
जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। राम राम सिया राम, राम जय जय राम, राम सिया राम, जय हो राम राम सिया राम, राम सिया राम, राम जय जय राम, राम सिया राम, राम राम सिया राम, 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 राम सिया राम। भगवंताच्या नावामध्ये किती ताकद आहे महाराज सांगतात। भगवंताचं चिंतन केलं मनुष्य वाया गेला असा मनुष्य या जगामध्ये अजामेळी पापनासी तोही नेला वैकुंठासी, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे। ओढी पाषाणाला पान्हा वाल्ह्या कोळी महाहत्यारे, नामे तारे ला निर्धारे। घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे। तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी। म्हणून अजय मेळ्याने भगवंताचं चिंतन केलं, आपणही भगवंताचं चिंतन करावं। बस या कथेचा सारच हे आहे। अजय मेळ्याने सहज भगवंताचं चिंतन केलं, त्याचा उद्धार झाला। आपण सुद्धा न चुकता भगवंताचं चिंतन करा। हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला। कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे। न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो करा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा। भगवंताच्या नावावर जीवन जगणारे 12 भागवत सांगितलेले। किती सांगितले? 12 भागवत। स्वयंभू, शंभू, नारदजी, कपिलजी, सनत कुमार, शंभू, स्वयंभू मनु महाराज, प्रल्हादजी, जनक राजा, भीष्म पितामह, बली महाराज, शुकदेव आणि धर्मराजा। हे भगवंताच्या नावावर 12 भागवत आहे। किती भागवत आहे? नारायणाच्या नावावर जीवन जगणारे हे 12 व्यक्ती आहे। किती? तसं अख्खं जगत जगतंय, पण त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांचं जीवन भगवानमय झालेलं आहे, भगवंत सोडून ज्यांच्या जीवनामध्ये दुसरा विषयच नाहीये, अशा 12 व्यक्तीची यादी आहे। कोणती आहे? सनत कुमार, स्वयंभू मनु महाराज, प्रल्हादजी, जनक राजा, भीष्म पितामह, बली महाराज, सुखदेवजी, धर्मराजा, नारदजी, कपिलजी, स्वयंभू, शंभू आणि स्वयंभू असे 12 मंडळी आहे। अजय मेळ्याच्या जीवनामध्ये उद्धार झाला। सप्तम स्कंदामध्ये भक्त प्रल्हादजीची कथा आपल्याला 4 वाजले 15 मिनिटात ही कथा संपवायची आहे, कारण पुढेही बहुत करणे आहे। पुढे अजून प्रार्थना आहे, हरिपाठ आहे, सर्व मंडळीचं जेवण आहे। शुकाचार्य भगवान राजा परीक्षेला सांगतात, संप्रिय सुरत ब्रह्मन भूतानां भगवान स्वयं इंद्रशार्थे कथम दैत्यात नवदित विषमो व्यथा। ओ ओ ओ सुखदेवजी, भगवंताचे राक्षस सुद्धा भगवंताचे मुलं आहे आणि देवता सुद्धा कोणाचे मुलं आहे? भगवंताचे मुलं आहे। मग भगवंत भक्तांना तारतो आणि राक्षसांना मारतो का? तर शुकाचार्य भगवान सांगतात, देव कोणाला मारत नाही, देव कोणाला तारत नाही। जो जैसी करनी करे वैसे ही फलली, कदली सीप भुजंग मुख एक बुंद तीन गो। हिरण्याक्षाला ज्या वेळेस मारलं त्या वेळापासून हिरण्यकश्यपूच्या अंतकरणामध्ये देवतांविषयी राग होता आणि देवतांना नष्ट करील अशी प्रतिज्ञा करून तो जंगलामध्ये गेला आणि भगवंताचं चिंतन करू लागला।
ब्रह्मदेवाची आराधना करू लागले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवाने हिरण्याक्षाची पत्नी, हिरण्यकश्यपूची पत्नी आहे, तिचं नाव काय आहे? कयादू. काय आहे? हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव काय आहे? कयादू. आणि याच हिरण्यकश्यपूच्या पोटी जे भक्त जन्माला आले त्यांचं नाव काय आहे? भक्त प्रल्हादजी. कोण आहे? भक्त प्रल्हादजी. भागवतामध्ये नाद बाबा सांगतायत, राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जान, भगवंतासी अनन्य शरण, वैष्णवपणतेने त्यासी. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाला वर मागून घेतला, मला रात्री मरण नको, दिवसा मरण नको, शस्त्राकून नको, आसराकून नको, 12 महिन्यात कोणत्या महिन्यातून नको, सायंकाळी नको, सकाळी नको, सर्व ब्रह्मदेवाने पूर्ण केलं ना. आता हिरण्यकश्यपू राज्यात आला, त्याला असं वाटलं मी अमर झालो. गावात दौंडी दिली, सांगितलं हे बघा, जो कोणी माझ्या राज्यामध्ये भगवंताचं चिंतन करेल त्याला काय मिळेल? फाशी. पण भगवंताचं गणित असं आहे, ज्याने ही दौंडी दिली त्याच्याच पोटी भगवंताने भक्त प्रल्हादासारखा हरिभक्त जन्माला घातला. आणि आपल्या मुलाला गुरुकुलामध्ये टाकलं. त्या गुरुकुलाचे शिक्षक होते शुक्राचार्य. कोण होते? शुकाचार्य वेगळे आणि शुक्राचार्यांचे 2 मुलं होते. कोणते? षंडा आणि मर्क. शुक्राचार्यांचे 2 मुलं कोण? षंडा आणि मर्क. ते त्यांना राक्षसी विद्येचं ज्ञान द्यायचे. हा बाबा नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 ओ भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 हो हो नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भजमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 हो नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 जय हो नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 जय हो श्रीमन नारायण नारायण खाली बसा महिला मंडळी खाली बसा. आपला मुलगा गुरुकुलामध्ये काय करतो हे बघण्यासाठी ज्यावेळेस हिरण्यकश्यपू गेला त्यावेळेस मांडीवर बसवलं, हे बाळा सांग ना तुला काय शिकवलं गुरुजीनं? काही नाही गुरुजी, या विश्वामध्ये सर्वात श्रेष्ठ काय जर असेल तर भगवंताची भक्ती. नवविधा भक्तीचं वर्णन भक्त प्रल्हादजी आपल्या पित्याला सांगू लागले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. हे ऐकल्यानंतर हिरण्यकश्यपूला राग आला. हे दुर्वनीत मंदात्मन कुलभेद करा धर्मम.
आमच्या वंशाला बट्टा लावायला आलेला आहे तू, आमच्या कुळी नव्हते ऐसे. अरे आपल्या राज्यामध्ये कोणीच देवाचं चिंतन करत नाही. प्रल्हादाने सगळ्या गोपाळांना सर्व मुलांना एकत्रित केलं, सांगितलं पोरांनो एकत्रित या. आज आपण असा खेळ खेळू. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टाळ दिले, विना घेतला आणि परत भक्त प्रल्हादजीने सुरू केलं नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण भजन नारायण नारायण भजन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हादाकडे जातात आणि सांगतात, ए वेड्या तू कोणाच्या जीवावर, कोण आहे तुझा पाठीराखा, कुठे आहे तुझा जगाचा मालक. हे ज्यावेळेस विचारल्या त्यावेळेस भक्त प्रल्हादजी सांगतात, पिताश्री न केवलम मे भवतस्य राजन सवय बलम बलिनाचा परेशा परे वरे मी स्त्रीजंगमाय ब्रह्मादयो एन वशम प्रणिता. पिताश्री माझा देव नाही असं ठिकाण दाखवा. न केवलम मे भवतस्य राजन सवे बलम बलिनाचा परेशा परे वरे मी स्त्रीजंगमाय ब्रह्मादयो एन वशम प्रणिता. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ढाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला विचारलं, या खांबावर, हो खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभे नारायणे प्रगटला. स्तंभे नारायणे प्रगटला. स्तंभे नारायणे प्रगटला. खांबावरी लात मारिली दुर्जने प्रगटला. स्तंभे नारायणे खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभे नारायणे प्रगटला. खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभे नारायणे प्रगटला. खांबावरी लात मारिली दुर्जने स्तंभे नारायणे प्रगटला. मारिली दुर्जने हिरण्यकश्यपूचं भगवंताचं घनघोर युद्ध सुरू झालं आणि भगवंताने हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलंय. हिरण्यकश्यपू हसायला लागला, हो देवा तुम्ही मला नाही मारू शकत. का नाही मारू शकत? मी देवाकडून वरदान मागून घेतलंय. मला शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, मी तुला नखाने पाडणार आहे. मला रात्री नको, मला दिवसा नको, मी तुला सायंकाळच्या टायमाला मारणार आहे. मला 12 महिन्यात कोणत्याच महिन्यात मरण नको, मी तुला अधिक मासा म्हणजे धोंड्याच्या महिन्यात मारणार आहे. काळजी करू नको, आता धोंड्याचा महिना चालू आहे, 13वा महिना, तरी तुम्ही मला मारू शकत नाही. ब्रह्मदेवानं निर्माण केलेल्या सृष्टीतल्या कोणत्याही जीवाकडून मला मरण नकोय. नरश भगवंताने सांगितलं, त्या ब्रह्मदेवाला जाऊन विचार, ते पोरग माझं आहे. ब्रह्मदेवाचा जन्म सुद्धा माझ्यापासून झालाय. आणि नरश भगवंताने भक्त प्रल्हादजीच्या समोर हिरण्यकश्यपूला टर 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 फाडलं मार. बोलिए नरश भगवान की जय, बोलिए नरश भगवान की जय, बोलिए नरश भगवान की जय. भगवंताचा राग शांत होत नाहीये. भगवंताने अनेक अवतार घेतले, त्यामध्ये सर्वात अक्राळ विक्राळ जर अवतार कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त नरसिंह भगवंताचा आहे. कोणता आहे? नरसिंह भगवंताचा आहे. भक्ताला सर्व सहन होतं देवाला, पण त्याच्या भक्ताला कोणी त्रास दिलेलं सहन होत नाही.
भक्त प्रल्हादजीने भगवंताची गोड स्तुती केलेली आहे. मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं, ब्रह्मादयो सुरगणा मुनयोत सिद्धा सत्वैकतानमतयो वचसां प्रवाहे नारादितं पूर्णगुणार्धुनापि पिपृकिं तुष्ट समे हरी. ते भक्त प्रल्हादजी सांगू लागले, देवा एका दैत्य कुळामध्ये जन्माला आलेलो मी, पण तुम्ही माझ्यासाठी अवतार घेतलाय. खरं सांगू, भक्त फक्त आणि भगवान परमात्मा फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाचा, तुमच्या भावनेचा विचार करतायत. काही मागा भक्त प्रल्हादजी. भक्त प्रल्हादजी म्हणतात, काही नको देवा, मला मागण्याची बुद्धी जी माझ्या अंतकरणामध्ये ती माझी बुद्धी काय करून टाका, नष्ट करून टाका. मग काय इच्छा आहे तुमची? काही नाही. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊं रज बन के, नित नित तेरा दर्शन पाऊं, हर्ष हर्ष के हरि गुण गाऊं, हरि गुण गाऊं. मेरे नस नस बस जाओ श्याम लिपट जाऊं रज बन के. किती गोडे. श्याम सुंदर से लगन लागी, लगन लागी मोरी लगन लागी, प्रीत पुरानी मन में जागी, हरि आ गई तेरे धाम लिपट जाऊं रज बन के. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊं रज बन के. हो तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊं रज बन के. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊं रज बन के. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊं रज बन के. लिपट जाऊं रज बन के, लिपट जाऊं रज बन के, लिपट जाऊं रज बन के, लिपट जाऊं रज बन के. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊं रज बन के. तेरे चरण कमल में श्याम लिपट जाऊं रज बन के. तेरे